ते आई आपल्यासाठी सकाळी लवकर उठते, डब्बा बनवते, कारण माझं लेकरू शाळेत जाणार आहे, माझ्या लेकरू शाळा शिकणार आहे, माझं लेकरू मोठं होते, म्हणून ते आई तिचे सगळे स्वप्न बाजूला ठेवून तुमच्यासाठी सगळं त्याचं आटापिटा चालू असतो. सेम टाइमला जर तुम्ही बघितलं तर तुमचे वडील जे सकाळी उठल्यापासून त्यांचं दिवसभर डोक्यात एकच असतं, माझं बाळ शिकते, त्याची फी आहे, त्याला चांगले कपडे घ्यायचे, त्याला सगळ्या गोष्टी मला पुरवायचे. पण ह्या सगळ्यांमध्ये त्यांच्यासाठी एक तास असतो की जे मला भोगावं लागलं किंवा ज्या गोष्टी मला आता कष्ट करावे लागतात, ज्या गोष्टी मला मिळत नाहीत, त्या सगळ्या गोष्टी माझ्या बाळाला मिळाल्या पाहिजे, माझ्या बाळाला, माझ्या मुलाला मिळाल्या पाहिजे, म्हणून ते दिवस रात्र कष्ट करत असतात आणि त्यांनाही त्रास होतो, त्यांनाही नको वाटतं सगळ्या गोष्टी. पण त्या सगळ्यांमध्ये त्यांना एक गोष्ट असते जी त्यांना कॉन्स्टंट होते, ते म्हणजे तुम्ही. त्यांना माहित असतं की जरी आता माझ्याकडून काय होणार नसेल तर माझा मुलगाही सगळं बदलेल, माझी मुलगीही सगळं बदलेल, माझी मुलगी शाळा शिकेल, माझा मुलगा शाळा शिकेल, ते आमच्या पिढ्यानपिढ्या जी चालत आलेली गरीब आहे ती नीट करेल आणि आमचे दिवस चांगले येतील, आनंदाचे दिवस आमच्या घरी येतील. त्या सगळ्यांमध्ये विचार करा की तुम्ही ॲज अ तुम्ही तुमच्या वडिलांचा मुलगा मोटिवेशन तुम्ही आहात, की तुमच्या वडील कष्ट करताय तर त्या वडिलांच्या कष्टामध्ये मोटिवेशन तुम्ही आहात. आई तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करते तर आईसाठी सुद्धा मोटिवेशन तुम्ही आहात. विचार करा, आपल्या आई वडिलांसाठी जर आपण मोटिवेशन असेल तर तुम्हाला मोटिवेशनची गरज का पडते असं मला वाटतं. तुम्हाला दिसतं ना सगळं, आपली परिस्थिती नाही, आपली आई कष्ट करते, वडील कष्ट करते, तर मला सगळं बदलायचं आणि बदलायचं असेल तर ती सुरुवात तुम्हालाच करायची. बघा, असं कुठं म्हटले की पिढीमध्ये एक व्यक्ती असा येतो जन्माला की तो पिढ्यानपिढ्या आलेली गरिबी, पिढ्यानपिढ्या असलेलं दारिद्र्य संपवायची धमक त्याच्यामध्ये असते. मला वाटतं देव सगळ्यांना ती संधी देतो. त्यातले काहीच लोक असतात ते त्या संधीचं सोनं करतात आणि ते खरंच सगळ्या गोष्टी बदलतात. आई वडिलांचं कष्ट सगळ्या गोष्टी थांबवतात स्वतःच्या कर्तृत्वानं, स्वतःच्या कष्टानं. तर मला अभ्यास का करायचा याचं उत्तर हेच आहे की तुम्ही तो व्यक्ती आहात जो हे सगळं बदलू शकतो आणि त्यासाठी तुम्हाला कष्ट करायचे. तुमच्या वडिलांचं मोटिवेशन तुम्ही आहात तर तुम्हाला मोटिवेशनची गरज नाहीये, सर मला दिसते आणि तेच मोटिवेशन आहे. म्हणून तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तुम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि प्रामाणिक राहणं खूप चांगली गोष्ट, लक्षात ठेवा. कारण त्याचं फळ तुम्हाला ॲट द एंड अमेझिंग आहे की बाबा येस सर मी सिन्सिअर होतो, मी प्रामाणिक होतो आणि मी खूप छान सगळ्या गोष्टी करत गेलो आणि देव पण आपल्याला साथ देतो या सगळ्या गोष्टींमध्ये. का तर बघा, आपण कोणाचं वाईट नाही ना केलं तर देव आपलं का वाईट करेल. सो हा एक थॉट आहे की त्यामुळं तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक नेहमी तुम्ही विचार करत राहिला पाहिजे की बाबा हा येस मला हे बदलायचं म्हणून मला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. सो मला असं वाटतं की मी हे जे काय बोललो याच्यामधून तुम्हाला एक जो मेन क्रक्स आहे तो समजला असेल की वाय मला का अभ्यास करायचा आहे.